भाजपला आज एका नारी शक्तीने म्हणजे आज एका महिलेनेच धडा शिकवला. मुंबईमध्ये भाजपवाले रस्त्यावरती आंदोलन करत होते. गेल्या 2-4 दिवसापासून भाजपवाले असं काही आंदोलन करतायत की यांचंच सरकार सत्तेत आहे तरीसुद्धा हे आंदोलन करत सुटलेले आहेत. खरं तर विरोधकांचा आभार मानायला पाहिजे की डिलिमिटेशन बिल हे जे काही होतं ते नामंजूर करण्यात विरोधकांना यश आलं. हे विरोधकांना खरं तर आपण मानलं पाहिजे. कुठंतरी विरोधकांनी स्वतःची एकी ठेवून हे बिल नामंजूर करण्यात यश मिळवलं आणि त्यामुळं बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आहेत. पण डिलिमिटेशन हे बिल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भाजपचा हा त्याच्यामागून रेटायचा अजेंडा हा वेगळा होता. तो कुठंतरी विरोधकांनी उद्ध्वस्त केला आणि त्यामुळेच भाजप ही भरपूर प्रमाणात चिडलेली आहे आणि महिलांचा पुळका आल्यासारखे हे लोक अलीकडे वागत आहे. महिलांच्या बाबतीत काय यांचा स्टँड आहे हे अखंड भारताला माहिती आहे. त्यामुळं त्यामध्ये वेगळं काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. पण आज एका महिलेनं नारी शक्ती काय असते हे दाखवलं. भाजपचे हे लोक रस्त्यावरती गेल्या 2-4 दिवसापासून आंदोलन करत आहेत. त्यांची ही बोंबाबोंब कायमची सुरू असते. सगळीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच पोस्टर फिरत असतं, एकच बोंबाबोंब असते, एकच वाक्य असतात. हे सगळं ठरलेलं असतं. पण आज त्यामध्ये काय झालं की मुंबईत ट्रॅफिक अडवून धरलं होतं आणि तिथं मला वाटतं की पिस्तूल फेम गिरीश महाजन हे मंत्री देखील रस्त्यावर होते आणि तितक्यात ह्या लोकांनी ट्रॅफिक अडवून ठेवलेलं होतं किंवा ह्यांच्या आंदोलनामुळे ट्रॅफिकचा खोळंबा झाला होता. तेवढ्यात एक महिला तरातरात चालत आली आणि जिथं पोलीस व्यवस्थेचं काम होतं की ट्रॅफिक क्लिअर करणं, दुसऱ्या बाजूला तिथे हे माईक धरणारे पत्रकार, या पत्रकारांचा काय चौथा स्तंभ म्हणून साल्यांचा उल्लेख करावा हाच प्रश्न पडतो. मुळात हे पत्रकार देखील साले तिथं मुलाखती रस्त्यावरच घेत उभा राहिलेले आहेत. ह्यांनासुद्धा काही मॅनर्स आहेत, अशातला भाग नाही आहे. त्यामुळं हे पत्रकार, हे नेते आणि हे जबाबदार असं म्हणवलं जाणारं भिकारचोट पोलीस प्रशासन रस्त्यावरती ट्रॅफिक अडवून राहिलेले होते. त्यावेळेस ती महिला आली आणि ह्या सगळ्या लोकांना सरळ करून कुठंतरी तिनं ट्रॅफिक हे सगळं क्लिअर केलं. त्या महिलेला खरोखर वंदन केलं पाहिजे आणि ह्यालाच खऱ्या अर्थानं नारी शक्ती म्हणलं पाहिजे. या व्हिडिओनंतर आता मी तो व्हिडिओ जोडतो, तुम्ही नक्की बघा. खरोखर ही महिला कौतुकास पात्र आहे आणि अशा नारी शक्तीला आपण वंदन हे केलंच पाहिजे. या नारीला आमचं वंदन. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू पहा. मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से ज्यादा खड़ी हूँ. क्यों खड़ी हूँ? मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं. ओके, गेट आउट ऑफ हियर. काय करणार फिरलं जरा. ठीक आहे. चुकलं पडलं का? प्रॉब्लेम तुझ्या पत्रकार म्हणून. यस सर. नाव काय आपलं? नाव नको कशाला आम्हाला पुढे हे करायला होतो. आय कार्ड घालतो कशाला हां चालेल. तुझं कामाचं घेऊन काढायचं तुझं. ठीक आहे. Now I'll send all of these videos straight to the news channel, okay? And if you think it's a joke, to watch. Simple. सामने, ये देखिए, सामने है एक empty ground. पर हम अपनी गन्ना रोड पर करेंगे. आपके सामने खाली मैदान था, तो ये धरना रोड यहाँ पर इंचार्ज कौन है बॉस? मैं आपसे कुछ पूछ रही हूँ. Who is in charge? Oh no! Before you allow the damn traffic. No, I've been waiting. I have to pick up my bloody child. I've been standing. When are you moving? There is an empty ground there. Go shout there. Now. Get out now! Fuck off!